आज माझा इथे लंच बॉक्स रेडी झालेला आहे आणि सकाळ सकाळ मी आज नाश्त्यासाठी आणि स्वतःच्या टिफिनसाठी मेथीचे पराठेच म्हणजे मेथीचे ठेपले बनवून घेतले। सोबतच इथे मी लाल मटाची भाजी ओलं खोबरं टाकून बनवलेली आहे आणि इथे वांग भरीसाठी मी वाटण तयार केलेले आहे। सुकं खोबरं, कांदा, लसूण, आलं, काळी मिरी, तीळ हे सर्व भाजून घेतलेलं आहे। तर त्यामध्ये मिक्सरमध्ये सुके मसाले सुद्धा घेणार आहे। काश्मीरी मिर्च, थोडीशी हळद, धने पावडर आणि मीठ हे थोडं पाणी टाकून घट्टसर वाटण तयार करून घेणार। वांग्यांना 4 चिरा देणार आहे। हे बघा अशा प्रकारचं झणझणीत असं वांग्याचं भरीत ना खूप छान लागतं। फक्त जोडीला कोणतीही भाकरी हवी आहे। मला ना आधी वांग्याची भाजी कोणतीच अशी आवडायची नाही, मग नंतर मी हळूहळू ना वेगवेगळे प्रकार बनवायला लागली वांग्याचे। सुकी भाजी, वांग्या भरीत, हिरवं वांगं, त्यामुळे ना मला नंतर खूप जास्त आवडायला लागलं। तर इथे ना ह्या वाटणामध्ये मी भाजलेले शेंगदाणेसुद्धा मुठभर घेतलेले आहेत। मी दाखवायची विसरली, त्याच्यामध्ये नंतर ॲड केलेले आहेत, लक्षातच नव्हतं। तर वांगं मी संपूर्ण भाजून ना भरून घेतलेलं आहे, म्हणजे वाटण आहे ते। आता तेलामध्ये फक्त हिंग टाकणार आहे आणि थोडंसं वाटण उरलेलं आहे ते फ्राय करून घेणार आहे। सिंपल अशी फोडणी देणार आहे। सुके मसाले ते अजिबात टाकणार नाही आहे, कारण की ऑलरेडी मी वाटणामध्येच टाकून घेतले होते। वांगी भरलेली आहेत तीसुद्धा वाटणामध्ये मिक्स करून घेतलेलं आहे आणि जे ताटाला लागलेलं वाटण आहे त्याच्यामध्ये सुद्धा थोडंसं पाणी मी ॲड करून घेतलेलं आहे। ते सुद्धा ह्या वांग्यामध्ये मिक्स करून घेणार आहे आणि मिक्सरला लागलेलं वाटण आहे त्याच्यामध्ये सुद्धा पाणी ॲड करून घेणार आहे थोडंसं, आणि एवढं पाणी इनफ आहे शिजायला वांगी। तो ना झाकण ठेवून घेणार, कारण की वांगी ना आतमधून मस्तपैकी अगदी शिजून जातील वाटणाबरोबर। आता इथे भात तयार झालेला आहे। आज दह्याची कढी बनवली आहे, तीसुद्धा वेगळ्या पद्धतीने म्हणजे हळद न टाकता बनवलेली आहे। वांगं तयार झालेलं आहे माझं इथे, वांग्याचं भरीत। आणि वांगं काही स्वर खाणार नाही त्याच्यामुळे मी त्याच्यासाठी बनवलेली आहे लाल मटाची भाजी, बाजरीच्या भाकऱ्या आहेत आणि दही काकडी कोशिंबीर बनवलेली आहे इथे। त्याचबरोबर केळफळाचे जे कटलेट होते ना ते सुद्धा मी फ्राय करून घेतलेले आहेत। एकदाच बनवले ते फ्रीजमध्ये 8-10 दिवस तरी राहतात। तर इथे आजचा टिफिन माझा रेडी झालेला आहे, मी पॅक करून घेते आहे। बाजरीची भाकरी जी की किती मऊ आहे आणि ती दुपारपर्यंतच काय रात्रीपर्यंत एकदम नरम राहते। इथे कटलेटसुद्धा आहेत, ते मी दिलेले आहेत पॅक करून। सोबतच स्टीम राईस आहे, नॉर्मलवालाच आहे। तर वांगे भरीत आहे, जे की थोडं स्पायसी झालेलं, कारण की काळी मिरी वगैरे मी घेतली होती वाटणामध्ये। आणि इथे आहे दही कढी। सोबतच स्नॅक्ससाठी आहे होममेड असा मेथीचा लाडू। तर आजचा इथे टिफिन माझा पॅक झालेला आहे आणि रेग्युलरप्रमाणे मी निघाले माझ्या रेग्युलर रुटीनला, म्हणजेच माझ्या ऑफिसला। चला मग आजची ही स्वीट आणि सिंपल रेसिपी तुम्हाला आवडली ना, आवडली तर लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि नवीन असाल तर सबस्क्राईब करा। इंस्टा आणि फेसबुकवाले फॉलो करा। बाय, टेक